एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी आजपासून बंद पुकारलेला आहे। ठिकठिकाणी धरणे आंदोलन चालू आहेत आणि याचा फटका आता सर्वसामान्य प्रवाशांना बसू लागलेला आहे। नाही, आम्हाला काही याच्याबद्दल कल्पना नव्हती आणि आता आल्यानंतर आमच्याकडे काही दप्तर आहे। दप्तर असल्यामुळे मी ते नेऊ शकत नाही, तसं जाऊ शकत नाही तसं बस। डीजीपी वरून आले आणि संगमनेरला चालले। म्हटलं अकोला गाडी मुक्कामी आली ना 10ला येते, तिने जाणार 1 तास झाले इथे येऊन, तर म्हटलं गाड्या बंद आहेत। टपाल खात्याचे कर्मचारी आहेत, त्यांचं म्हणणं आहे की रोज 5:30 वाजता ते इथे येत असतात। जी बस असते त्या बसच्या माध्यमातून हे टपाल पुढे रवाना होतं, मात्र आज बसचा संप आहे त्यामुळे हे टपालच जाणार नाही। रात्रीच्या बस बाहेर पडतात डेपोच्या बाहेर, रातराणीच्या ज्या बस असतात तशी ही बस आहे। अशा 2 ते 3 बस लागलेल्या आहेत। या बस पुन्हा एकदा जाणार आहेत, मात्र नवीन आगारामधनं बस आलेली नाहीये, नवीन डेपोमधनं बस आलेली नाहीये, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत।